नमस्कार सर्व शेतकऱ्यांना शुभ सकाळ. शेतकरी मित्र विनोद सावंत या यूट्यूब चॅनेलवर सर्व शेतकऱ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि अभिनंदन. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण गोल्डन सीताफळ बागेची माहिती घेणार आहोत. कोणती माहिती? तर सीताफळ गोल्डनच्या सटिंगच्या स्पीडमध्ये फ्लॉवरिंग स्टेजमध्ये घ्यावी ती काळजी या विषयावर आज आपण बोलणार आहोत. सध्या आपण गोल्डन बागेमध्ये उभा आहोत. हा प्लॉट 500 झाडांचा प्लॉट आहे. श्रीकांत नानासो सावंत, बनाळी, तालुका जत, जिल्हा सांगली येथे हा प्लॉट आहे. आणि ह्या बागेचा सध्या तिसरा बार धरलेला आहे. गेल्या वर्षीही ह्या बागेला चांगल्या क्वालिटीचा माल आणि मालसुद्धा भरपूर निघालेला आहे. वेळच्या वेळेला नियोजन, छाटणी कार्य व्यवस्थित असल्यामुळं गेल्या वर्षीही ह्या बागेला चांगली फळधारणा झालेली आहे. आणि आता चालू वर्षीसुद्धा ह्या बागेला मेच्या 15 तारखेला छाटणी घेतलेली आहे आणि सध्या 30 जून ही तारीख आहे. मित्रांनो, सध्या ह्या बागेचं सर्व बाग नकललेली आहे, कळी अवस्थेमध्ये आहे. पाऊस थोडासा जास्त झाल्यामुळं बागेला सटिंग आतापर्यंत झालं नव्हतं. कळी निघाली, कळी सगळी ड्रॉप झाली. तरीसुद्धा अशा स्पीडमध्ये काळजी घ्यायची नेमकी कोणती ती आता आपण बघणार आहोत. मित्रांनो, झाडाला लिक्विड कोणतं द्यावं, स्प्रे कोणता घ्यावा आणि पालवी कळी तिची काळजी कशी घ्यायची. तर मित्रांनो, बागेला फुटवा निघाल्यानंतर 1 फुटाच्या पुढं जी ब्रँच जी फुटवा लांब चाललेला आहे त्याचा असा 1 इंच प्रत्येक शेंडा नकलून घ्यायचा आहे. ह्या बागेचा सध्या बघायचं जर म्हटलं पूर्ण शेंडा स्टॉपिंग घेतलेला आहे नॉर्मल पुढचा. कारण शेंडा स्टॉपिंग घेतल्यामुळं जी काडीची रिवर्स ताकद येते आणि मागच्या साईडला जी कळी असते त्या कळीला ताकद फुल मिळते आणि काडीची वाढ थांबते. त्याच्यामुळं फास्ट सटिंग होतं आणि फुलगळ कमी आणि सटिंगचं प्रमाण वाढतं. त्यासाठी नॉर्मल शेंडा मारून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, सध्या ह्या बागेला आतापर्यंत सटिंग व्हायला पाहिजे होतं, पण पाऊस भरपूर झाल्यामुळं सटिंग झालं नव्हतं. पण आता ह्या बागेला काय कळी उमललेली आहे, काय कळी निघत आहे, काय बारीक आपण बघितलं तर सटिंगसुद्धा कॅमेऱ्याद्वारा पहा की सटिंगसुद्धा चालू आहे आणि चांगल्या पद्धतीत सटिंग होत आहे. हे पहा की सटिंग आपल्याला इथं सुद्धा 2 फळं सटिंग झालेले आहेत. आता इथं जर बघायचं म्हटलं त्याच्यापेक्षा जरा मोठ्या साईजचं अशी फळधारणा ह्या बागेला होत आहे. सावंत छाटणी ग्रुप ह्या ग्रुपकडनं सालाबाद प्रमाणे ह्याही वर्षी ह्या बागेची व्यवस्थित फळ छाटणी घेतलेली आहे. तर मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांना कोणकोणती सटिंगमध्ये काळजी घ्यायची माहीत नसतं की आता मी बोललो की सगळं शेंडा स्टॉपिंग घ्यायचं. कारण 1 फुटाच्या पुढं चालला तर शेंडा मारायचा. जर झाडाला नत्राचं प्रमाण जर वाढलं तर शेंडा फास्ट चालतो, त्यासाठी शेंडा मारायचा आहे. आणि मित्रांनो, दुसरी गोष्ट, स्प्रे देत असताना कोणताही बुरशीनाशक स्प्रे देताना किंवा टॉनिक देताना स्प्रेचं प्रमाण कमी असणं गरजेचं आहे. तुम्ही बुरशीनाशक हे अशी औषधं, काय आंतरप्रवाही औषध असतात, काय बाह्य प्रवाह असतात. तर बुरशीनाशकी आणि ह्या व्हरायटीला बुरशी रोग जास्त असतो, त्यासाठी बुरशीनाशक औषध वेळेवर मिळणं गरजेचं आहे. त्यातून एखादं टॉनिक औषध मिळणं गरजेचं आहे. तर मित्रांनो, बुरशीनाशक मारत असताना सॉफ्टमध्ये मारायचं आहे. म्हणजे औषधाचं प्रमाण कमी ठेवून सॉफ्टमध्ये स्प्रे मारायचा, जास्त हार्ड स्प्रे मारायचा नाही. जास्त जर हार्ड स्प्रे मारला तर ही कवळी पालवी किंवा नाजूक कळी असते, कळी गळायला लागलेली दिसून येईल किंवा ह्या नाजूक कवळ्या पालवीवर क्रॉचिंग येऊ शकतं. त्यासाठी स्प्रे सॉफ्टमध्ये ठेवायचा आहे. जसं जसं पालवी निबार होत जाईल, फळांची संख्या मोठी होत जाईल, तसं स्प्रेचं प्रमाण वाढवायचं आहे. तर मित्रांनो, ही औषधाची काळजी अशी व्यवस्थित घेणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, एखादा याला टॉनिकचा हात सुद्धा मिळणं गरजेचं आहे. फंटेक्स प्लस 05234 मिक्स करून किंवा असे काही टॉनिक सुद्धा देणं किंवा एखादं बोरॉन अशी औषधं मारणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट,
लिक्विड जर द्यायचं म्हटलं, काही शेतकऱ्यांना सेटिंगच्या स्पीडमध्ये लिक्विड अनेक प्रकारचे लिक्विड आहेत, पण लिक्विड नेमकं कोणतं द्यायचं हे सुद्धा माहीत नसतं. मित्रांनो, पावसाचं वातावरण असल्यामुळं ह्या स्पीडमध्ये मे जूनला हवेतनं नत्र झाडाला जास्त मिळत असतं. झाडाला जर नत्राचं प्रमाण वाढलं तर काड्याची वाढ फास्ट होऊ शकते, ब्रँच फास्ट वाढते आणि फुलगळ होते आणि फळांची संख्या सेटिंग होऊ शकत नाही किंवा फळधारणा कमी होते. त्यासाठी जर झाडाला जर नत्र जास्त जर मिळायला लागलं तर आपल्याला एखादं लिक्विड देऊन त्या झाडाचं नत्र कमी करायचं आहे. तर लिक्विड नेमकं द्यायचं कोणतं? तर मित्रांनो, असा सेटिंगच्या स्पीडमध्ये जेवढा आपण 05234 किंवा 06020 किंवा 4247 अशी 3 प्रकारची जर आलटून पलटून जर लिक्विड जर खालनं आपण ड्रिपद्वारे दिली तर आपल्याला ब्रँच किंवा काडीची वाढ कमी दिसून येईल आणि फुलांची संख्या वाढेल आणि सेटिंगचं प्रमाण फास्ट होण्यात मदत चांगली होईल. त्यासाठी असं ड्रिपद्वारे लिक्विड द्यायचे आहेत. अशी वेळच्या वेळेला काळजी घेऊन जर आपल्या बागेचं नियोजन व्यवस्थित जर केलं तर झाडाला मित्रांनो सेटिंग पाहिजे तसं होईल, फळधारणा चांगली होऊ शकेल. अशी काळजी घेणं गरजेचं आहे. मित्रांनो, आपल्याला दिलेली माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. कारण आपण त्या बागेला सध्या सेटिंग चालू आहे आणि सेटिंग पूर्ण झाल्यानंतर जे अजून एक 20 ते 25 दिवसानं मी तुम्हाला ह्याच बागेमध्ये सेटिंग झाल्यानंतर किती झाडाला फळांची संख्या सेटिंग झालेलं आहे आणि कशा पद्धतीनं सेटिंग झालंय ह्याचा व्हिडिओ मी 20 दिवसानं तयार करून त्या व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक शेअर करणार आहे. तरी मित्रांनो, आता तोपर्यंत